हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे आणि स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे रविवार, पण आहे माझी शिफ्ट. काम करतोय. स्कायू उठला सकाळी आणि त्याला उठवलं लवकर. नाश्ता केला आम्ही चांगला, खारी टोस्ट आणि येते, आणि मग त्याला पाठवलं वरती अद्वैतच्या घरी. कारण सिनू आहे छोटू, त्याचा छोटा कझिन, तो होता खाली शुभम चाचूकडे. तर दोघं एका घरात नाही राहत, खूप मस्ती होते. त्यामुळे सिनू खालच्या रूमवरती होता, वरती स्कायूला पाठवलं अद्वैतकडे. तर आणि आज खूप चांगली सकाळ झाली. आज माझी शिफ्ट म्हणजे लॉग इन झालं, चालू केली, आणि मला ताईचा फोन आला की तिने आज मिसळ बनवली आहे, तर खायला हे करून. म्हटलं अगं लॉग इन केलं आहे तर तूच इकडे घेऊन ये करून मिसळ. तर दाखवतो तुम्हाला. हे ताईने मिसळ आणली. इकडे माझं लॉग इन झालेलं आहे. आता मिसळ आणि हे एक एक चालू करू, सुवर्ण आणि मी. हॅलो. तर आज सुवर्णाला थोडी कणकण आहे. तिला असं वाटतंय की थोडा ताप आणि विकनेस आणि हे ते तिला बोलते ती आहे करून. तर म्हटलं तिला आज मग एक काम कर, तू जास्त हे नको, डाळ खिचडी टाक, नाही तर मी टाकतो, आणि रेस्ट कर आज गोळी घेऊन. आणि असंही आज लेझी आहे, बाहेर मळब आली आहे, ना पाऊस ना काय, ना पाऊस ना सूर्यप्रकाश काही. त्यामुळे कसं एकदम लेझी वातावरण आहे. त्यामुळे तू निवांत आराम कर. आणि त्यातच आलं आहे मिसळपाव. जर आधी मिसळपाव दिला असता ना तर मी तिला बोललो असतो की तू जेवण टाकूच नको, थोडा मिसळपाव खा आणि बस. दोघांना पुन्हा बस होतं. आणि स्कायूला काय आम्ही डाळ भात, आणि आज काकींकडे चिकन देत आहेत ना. हां, तर शुभमची मम्मी त्याला कलेजी आणि चिकन ते थोडंसं आहे ते देते. तर त्यांना म्हटलं तुम्ही डायरेक्ट रस्सा बनवूनच पाठवा, म्हणजे इथे परत बनवणार आणि हे वेगळं. आणि आता तो खातो तिखट आणि सगळं खातो, म्हणजे जे आम्ही नॉर्मल बनवतो ना जेवण, त्याच्यातली तो भाजी आणि ते सगळं खातो स्कायू. तर स्कायूचा काय एवढा हे नाही जेवणाचा सुद्धा. तर असा दिवस चालू झालेला आहे चांगल्या पद्धतीने. आणि मिसळ आहे त्याच्यात आज मेनू. मिसळ मला खूप आवडते, खूप चांगल्या, खूप मिसळ मी ट्राय केल्यात खूप साऱ्या. त्यामुळे या सगळे नाश्ता करायला चला. आणि स्टेट येऊन आज तसंही कुठे बाहेर जाणार नाही आहोत, पण घरामध्ये जे काही स्कायू मस्ती करेल आणि घरचं सगळं शूट करेन जेवढा वेळ मिळेल तिथपर्यंत. ओके, तर चला स्टेट येऊन. हॅलो एव्हरीवन. तर आता झाली संध्याकाळ आणि माझं ऑफिस झालं आणि इकडे स्कायूचं आता डिनर टाईम चाललं आहे. माझं जेवण झालं, मी केलं फटाफट, खूप भूक लागलेली, लॉग आउट केलं आणि मी तसं पहिलं जेवलो. सुवर्णाने बनवलेलं साधं डाळ भात आणि बटाट्याची नॉर्मल भाजी. स्कायू पण करतो. स्कायूचं आता जेवण चाललेलं आहे. ही बघा, ही आहे ना सध्या स्कायूला आम्ही खूप बॉटल शोधत होतो, पण त्याला आम्ही खूप साऱ्या म्हणजे मॉलमध्ये पण बघितलं आणि हे खूप साऱ्या असं ठिकाणी गेलो आम्ही, होलसेलच्या दुकानात. तुम्ही बघितलंच असाल पाठच्या ब्लॉग्समध्ये. पण आम्हाला अशी एखादी बॉटल भेटत नव्हती जी म्हणजे आम्ही समजा बाहेर जाऊ स्कायूला घेऊन कुठेही, तर ती कॅरी करता येईल. आणि कॅरी करताना मेन म्हणजे त्याच्यात हे असेल की आतलं पाणी गरम राहील थोडंफार, तरी थंड नको अशी. तर ती शोधता शोधता सुवर्णाला एक अशी इंस्टाग्रामवरती एक अशी रील सापडली, आणि त्याच्यातून तिने ही डिझनी ही अशी स्वतःचे ना म्हणजे थीम आहे, जिथे तुम्ही तुमचं नावसुद्धा पर्सनल हे करू शकता, मुलाचं नाव प्रिंट करू शकता. आणि ही अशी बॉटल आहे. तर ही चांगली भेटली. कितीला घेतली आपण ही? डिस्काउंट भेटला. हां, 600पर्यंत गेली. 600पर्यंत भेटली ही बॉटल, पण चांगली मिळाली आम्हाला. म्हणजे पाणी पण गरम राहतं. म्हणजे काय, रात्री आम्ही झोपतो ना जेव्हा, तरी त्या म्हणजे एकदा बॉटल भरतो तरी ते थोडंफार गरम राहतंच. मग हा कधी उठतो ना 3 वाजता 4 वाजता, तर बेटर पडतं की ते पाणी त्याला द्यायला. नाहीतर आधी काय व्हायचं की सुवर्णाला म्हणजे तो रात्री उठला स्कायू की तो पूर्ण परत त्याला हे व्हायचं की म्हणजे परत उठा, गरम करा पाणी, आणि त्याच्यानंतर मग त्याला पियायला द्या असं व्हायचं. पण आता
ही बॉटल भेटल्यापासून म्हणजे थोडा आराम आहे. त्याच्यात पाणी गरम राहतं तर डिरेक्टली तो पाणी पितो स्कायू. ते टेन्शन नाही त्याचं. आणि चला आता जेवण होईल. खेळून आला तो. आता जेवल्यानंतर मग आता जाऊ आता शतपावलं करायला. आम्ही जाऊ. आणि थोडा आवाज कमी कर. तू कसा आवाज कमी करतो रिमोटवरून दाखव. हां तर आता जाऊ थोड्या वेळाने शतपावलं करायला. आणि आधी एक होतं की तिथे गणपतीचा मंडप होता. तिथे गणपतीची कार्यशाळा होती. तर मूर्ती बनवतात तिकडे. आणि ओळखीचे होते पवन शुभम तिथे सगळेच तिकडे जायचो. त्याच्यात सिद्धी, शुभम, पवन आणि ताई हे सगळे मूर्ती पेंट करायचे. इव्हन अद्वैत पण तिकडे मूर्ती पेंट करायला जायचे. आता तर म्हणजे आता गणपती एवढे जवळ येत आहेत ना तर आम्हीच म्हणजे हे सगळे मला जायला नाही भेटायचं. स्कायू छोटा होता त्यामुळे. पण हे सगळे नाईट मारायचे लिटरली. पूर्ण रात्र सुट्टी घेऊन सॅटर्डे संडे असेल तर सुट्टी घेऊन पूर्ण 2 दिवस नाईट मारून ते गणपती कलर करत बसायचे. खूप म्हणजे आम्ही तर खूप म्हणजे दर दिवसातून 2 ते 3 फेऱ्या असायच्या त्या कार्यशाळेत. आणि खूप असं बोलतात ना त्यात म्हणजे खूप जवळीक झालेली की त्या डेली सवय जाऊन त्या मूर्ती कार्यशाळेमध्ये जाऊन दर दिवशी. आणि ज्या दिवशी गणपती बसले त्याच्यानंतर म्हणजे 2-3 दिवसांनी तो कारखाना बंद झालेला. खूप वाईट वाटलेलं. आणि आता परत तिथे आहे पण ते दुसऱ्यांचा कारखाना आहे. तर त्यामुळे तिकडे जायला भेटत नाही. म्हणजे आम्ही स्कायला फिरायला घेऊन जातो बट आतमध्ये पेंटिंग हे ते करायला नाही भेटत आम्हाला. नाहीतर आता ते असतो कारखाना असता तर डेफिनेटली खूप म्हणजे स्कायूचं तर मनोरंजन झालंच असतं. दर थोड्या वेळाने म्हणजे बोलतात ना दर दिवशी 2 राऊंड त्याचे असते तिकडे. असा स्काय आहे. पण आधीचे व्लॉग बघाल खूप आधीचे तर तुम्हाला नक्की ते भेटेल बघायला की ते स्काय किती त्या ठिकाणी आम्ही जायचो सगळे आणि किती तिकडे व्लॉग्स काढलेले त्या कार्यशाळेत. तर खूप मजा आलेली आणि खूप आठवण येते त्याची. झालं आता काय थोडेच दिवस राहिलेत. आणि हे श्रीकृष्ण जयंती पण आता दहिकाला 2 दिवसावर आलं आहे. उद्या परवा त्याचं श्रीकृष्ण जयंती आणि दहिकाला आहे गोपाळकाला. हॅलो गाईस. तर आता झाली आहे रात्र आणि आता झोपायची तयारी चालू आहे. कचरा टाकून सगळं झालं आहे. स्कायूचं आता इकडे त्याने भांडी आणलेत खेळायला. स्कायू आला. काय आणलं? वॉटर बॉटल. आता थोड्या वेळात झोपणार ना. जेवण बनवतोय ना. असू दे काय जेवण बनव मस्त व्हायचं. हां तर चाललंय त्याचं. ओके चला इथेच व्लॉग संपवतो. परत भेटू उद्या आपण नवीन व्लॉगमध्ये. ओके चला गुड नाईट एव्हरीवन. काळजी घ्या. बाय.